आता एक सविस्तर बातमी पाहूया। मुंबईकरांसाठी आज काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। सेंट्रल बेस्ट आगाराच्या बाहेर काँग्रेसने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला। यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले। बेस्टचं खच्चीकरण करून खासगीकरण करण्याचं षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सोबतच मुंबईमध्ये मोठा घोटाळा होत असून सिटी फ्लो नावाच्या बसेस मुंबईमध्ये विनापरवानगी फिरत आहेत असा आरोप त्यांनी केला। आणि यामागे कोण आहे, कोणाला करोडो रुपयांचा हप्ता जातोय असा सवाल वर्षा गायकवाड यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय। आमच्या अजेंड्यामध्ये बीएसटीच्या 6000 बसेस सुरू व्हायला पाहिजेत, कारण जोपर्यंत सार्वजनिक परिवहन व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत मुंबईची ट्रॅफिक सॉल्व्ह होऊ शकत नाही, हे आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून आजच्या या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत, हे कशा तऱ्हेने जे महायुती भ्रष्ट सरकार आहे, हे कशा तऱ्हेने आज मुंबईकरांची जी सगळ्यात मोठी दळणवळणाची यंत्रणा बीएसटीचं खच्चीकरण करते, त्याला बंद करण्यासाठी, खासगी करण्यासाठी मोठं षडयंत्र करते। सिटी फ्लो नावाची एक बस चालू आहे, त्याची संख्या किती आहे जर आपण बघितलं तर त्याची संख्या जवळपास 4600 ज्या आहेत। या बसेस मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये जे आहे कल्याण एमएमआर रिजन मध्ये त्या ठिकाणी ह्या बसेस धावत आहेत। आता तुम्ही एक समजून घ्या, या बसेसला कुठलीही वाहतूक विभागाची परवानगी नाही, आरटीओची परवानगी नाही, त्या ठिकाणी संबंधित यंत्रणाची परवानगी नाही, परिवहन व्यवस्था असलेल्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी नसताना सुद्धा या बसेस मोकाटपणे सुरू आहेत। सिटी फ्लोच्या मागे कोण आहे हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय। आता आपल्याला मला सांगावं लागेल की याच्यामध्ये ठाण्यामधली जी वरद हस्त देणारी मंडळी आहेत, ते ठाण्यामधली वरद हस्त बंगल्यामध्ये आणि मलबार हिलच्या ज्या बंगल्यामध्ये करोड रुपयाचा दरमहा हप्ता जातो, ती मंडळी याच्यामध्ये भागीदार आहेत। आता जर तुम्ही बघितलं, या सिटी फ्लोमुळे काय झालेलं आहे की बीएसटीच्या ज्या एसी बसेस आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत।